पाऊस आला. हो पाऊस झाला. बापरे. थांबाल तो. तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज परत आलो आहे कॅम्पिंगसाठी, मी आणि प्रियंका. तर कसं माहिती आहे, आता एवढा ऊन पडतो आहे ना, जून महिन्याची 20 तारीख आले तरी मे महिन्यासारखा ऊन पडतो एकदम कडक. आणि आत्ता पण एवढा ऊन आहे ना, भरपूर ऊन आहे. तर बघू, दुपारचाच प्लॅन होता याचा, पण दुपारी तर आणखीन ऊन होता, त्याच्यामुळं आपण लेट आलो आहे. म्हणजे आता 4 वाजायला आले आणि आलो आहे कॅम्पिंगला. तर मजा येणार आज कॅम्पिंग, भन्नाटाची कॅम्पिंग असणार आहे, फुल लाईट कॅम्पिंग. आणि आज आपल्याला काहीतरी मस्त चिकनचा बनवायचा आहे, कौल फ्राय वगैरे मस्तपैकी बनवूया. सगळ्यात आधी आपण टेंट लावू. आणि कसं माहिती आहे, ह्या टायमाला एवढा ऊन पडतो आहे ना भरपूर, तर म्हणजे जंगलामधले पशु पक्षी आहेत त्यांना म्हणजे कुठेच पाणी नाही राहिलं आहे, तर त्यासाठी आपण पाणी पण घेऊन आलो आहे. पहिला आपण इकडे टेंट लावू, त्याच्यानंतर मग तिकडे जाऊन पाणी ठेवू, बघूया पक्षी किंवा कुठले प्राणी येते पाणी प्यायला. कारण पूर्ण नद्या आटल्यात आणि सगळी वाट बघतायत आतुरतेने पावसाची, आणि अजूनपर्यंत पाऊस नाही मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. साहित्य ठेवू आतमध्ये. आणि सगळ्यात आधी आपण जाऊ पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला. कारण आता संध्याकाळ होत जाईल आणि त्या टायमाला कसे माहिती आहे, पक्षी जास्त ॲक्टिव्ह असतात, इकडे तिकडे फिरत असतात, जवळपास असतात ऊन कमी झाल्यावरती. तर बघूया पक्षी पाणी प्यायला येतात काय. तर पहिला सगळं पाणी वगैरे आपण तिकडे जागेवरच नेऊन ठेवलं आहे मगाशीच, म्हणजे सकाळीच तरी पण 12च्या आसपास, आणि मस्त सावलीमध्ये ठेवलेला. कारण एवढा वजा घेऊन जायचं म्हणजे दोघांना जमणार नव्हता, त्याच्यामुळे अगोदरच पाणी वगैरे नेऊन ठेवलं तिकडे. फक्त आपल्याला पाण्याची जागा शोधायची आहे, म्हणजे पाणी ठेवायला जागा शोधायची आहे. तिथे चांगली जागा बनवून पाणी ठेवायचं आपल्याला, पण म्हणजे काय आतमध्ये शिरणार नाही. आता कसं माहिती आहे, जमीन कशी म्हणजे माती वगैरे आहे पूर्ण, शेतामध्ये कशी पूर्ण कातल भाग नाही आहे, पूर्ण मातीचा भाग आहे. त्याच्यामुळं आपण खड्डा खोदून आहे ना, तिथे असं कापड वगैरे ठेवू आणि त्या कापडामध्ये पाणी ठेवू. बघूया चला. प्रियंकाच्या हातात कापड वगैरे आहे, कापडावरती पाणी बरोबर राहील ना प्रियंका? पाऊस जवळ आहे, पाऊस जवळ आलाय, त्याच्यामुळे बघा सगळीकडं हिरवागार वातावरण झालंय. सगळीकडे बघा पालवी वगैरे फुटले झाडांना, पण पाऊसच नाही. चला, तर प्रियंकाने घेतला बरणी पाण्याची. या शेती साईडला ठेवला तर काही ना काहीतरी येऊ शकतो. बघूया, इथं आपण खड्डा मारू. इथून एवढ्या गरम वाफा मारतायत ना, हो जाम गरम, भरपूर गरम वाफा मारतायत. आणि खोदण्यासाठी काय आणला नव्हता, त्याच्यावर आपण काठीने खोदण्यासाठी काय आणलेला नाही, ते काठीने आम्ही काही खोदतोय, पण भरपूर कडक आहे जमीन. शेती होती ना, त्याच्यामुळे थोडीफार माती आहे ना, तर दगड लागली असते ना तर खोदायला जमलं नसतं एवढं. तर त्याच्यामध्ये पाणी बरोबर राहील. अजून ह्या साईडून थोडं खोदायला लागेल ना. फाडतेच तिला अशी टाकायची. अशीच अशी आपल्याला आतमध्ये दगड लावायला लागतील गोल पूर्ण, म्हणजे कशी माहिती आहे, पक्षी वगैरे घाबरणार नाही पाणी प्यायला. असा आपण खड्डा मारलाय बघा, असा खड्डा मारलाय, त्याच्यामध्ये दगडे ठेवलेत, त्याच्यामुळं समजणार नाही ना पक्ष्यांना वगैरे.
म्हणजे कापड दिसणार नाही. कापड दिसलं तर घाबरतील. व्हाईट कापड दिसला तर ती लोक घाबरतील. लोक नाही, पक्षी. मारला. हा वाला कर सगळीकडे, मग त्याला समजेल. आता फक्त यायला पाहिजे. तर ह्या ठिकाणी मस्त आपण पाणी ठेवलाय जबरदस्त. बघूया पक्षी येतात पक्ष्यांचा का तर इकडे. आजूबाजूला आवाज येतोय. आवाज येतोय. बघूया पाणी प्यायला येतं. माकडं वगैरे पण येऊ फक्त शकतात. त्यांना समजायला पाहिजे पाणी आहे. माकड पण येते. बघूया. पाणी तर असं ठेवलाय आणि दरवर्षी ठेवतो आम्ही पाणी, म्हणजे ह्या टायमाला मे महिन्यात वगैरे. गेल्या वर्षी अशी झाडावरती लावून ठेवलेले, तेव्हा बरेच पक्षी आलेले पाणी प्यायला. तर ह्या टायमाला आपण जमिनीवरती ठेवलाय. बघूया. गेल्या वर्षी पण व्हिडिओ वगैरे बनवली नव्हती, पण बरेच ठिकाणी असं पाणी ठेवलेला पक्ष्यांना वगैरे प्यायला, आणि बरेच पक्षी पाणी प्यायला पण आलेले. पण असं झाडावरती ठेवलेला, सगळीकडे असे बॉटलमध्ये लावून ठेवलेला. तर बघूया ह्या टायमाला जमिनीवरती ठेवून आलो आहे. बघूया पक्षी येतात काय पाणी प्यायला. चिकन आणलेलं, चिकनमध्ये टाकायला होईल, म्हणजे पिलायला होईल. एकच का दाखव. स्मेल पण काय भारी आहे ना. भरपूर लिंब इथं, लिंबाच्या झाडाखालीच आहे ना. जबरदस्त स्मेल सुटलाय. चहा बनवू लिंबाच्या पाण्याने. हो होते ना. कोरीच्या कोराच्या मध्ये लिंबाची पानं टाकले ना, एकदम भारी. गरमी बाबा किती होते, बापरे. गरमी होते ना, भरपूर गरमी. काय प्रियंका. बस खाली. तर चला मित्रांनो, तिकडे मस्त आपण चहा बनवून घेऊ. प्रियंका चहा बनवते तिकडं. साखर, चहा पावडर वगैरे टाकले. मेन म्हणजे लिंबाचा पाला आहे ना. हो, लिंबाचा पाला. उन्हाळ्यातून लिंबाची चहा प्यायचीच. गुलाची आणि लिंबाची मस्त. कारण धूल वगैरे बसते ना त्याच्यावरती. फ्लेवर चांगला वाटतो ना चहा प्यायला, मस्त वाटतं. लेमन टी सारखं दिसतंय. लिंबू नाही पिलत ना तरी चालेल. मस्त चहा. पावसाचं बिलकुल वातावरण नाही वाटत. पूर्ण पांढरे ढग आहे सगळीकडं. पाऊस अजिबात नाही ना प्रियंका. नाही, पावसाची वाट बघतात पण पाऊसच नाहीये. आणि आमच्या साईडला पेरणी आहे ना, कमीत कमी जूनच्या 1 तारखेला पेरणी केला नाही, आणि आता 20 तारीख म्हणजे 20 दिवस झाले, आणि राब आलेले एवढे राब पण आलेले. पण पाणी नाही, त्याच्यामुळं पूर्ण कालेवर राब पडलेत. आणि 2 दिवस जाऊन पाणी घातला, पण तेवढा पाणी काही पुरत नाही. आणि आत्ता तर एवढा ऊन पडतोय ना, डेंजर ऊन. म्हणजे परत पेरणी करायला लागेल 100%. परत पेरणी करायला लागेल, एवढे राब खराब झालेत. फायनली मित्रांनो, इकडे आपली चहा तयार झाली. चहा पिऊन घेऊया. स्मेल जबरदस्त सुटलाय, म्हणजे लिंबूचा पाला टाकलेला ना, जबरदस्त. तर या मित्रांनो चहा प्यायला या, मस्तपैकी गरमागरम चहा प्यायला. मस्त झाली आहे, एकदम भारी. लेमन टी एकदम भारी. मार्च महिन्यामध्ये, मार्च, फेब्रुवारी, जानेवारी महिन्यात असे कौल फ्राय वगैरे बनवतात. पण ह्या वर्षी आम्ही बनवले नव्हते ना एकदा पण. तर ह्या टायमाला आपण इकडे कौल फ्राय बनवणार आहोत. मस्त कौल वगैरे आणलेलं लागेल, कारण आता गरमी भरपूर आहे, त्याच्यामुळे चिकन खराब होऊ शकतो. हा, चिकन आणलेलं आहे ना, त्याच्यामुळे पटापट बनवून घेऊया, आणि तर चिकन खराब पण होऊ शकतो. कारण मी डीपला ठेवलेला, थोडा कडक करूनच आणला. तर इकडे आपण आणले चिकन, म्हणजे बोनलेस चिकन आहे, जे आपण पूर्ण बोनलेस आहे, म्हणजे हाडं वगैरे नाहीत त्याच्यामध्ये. तर इकडे प्रियंका मस्त चिकन एवढ्या साईजची पीस ठेवू. बस तेवढ्या साईजचे ठेव.
बर्फ पकडला बघ त्याला. आईच झाला होता. आता बापूच झाला. आईच झाला होता. तर फायनल मित्रांनो इकडे आपले चिकन मस्तपैकी कटिंग करून झाले. आता बनवायची तयारी करूया. चूल वगैरे पेटवून नाही. हो. कौल फ्राय. हे बघा इकडे प्रियंकाने मस्त लिंबू कटिंग करून घेतले 2 लिंबू. स्मेल बघ काय जबरदस्त आहे. एकदम स्मेल एकदम भारी येतो. ते आपले घरचे घरगुती मसाले इकडे प्रियंकाने काढले बघा. आणि दही काय आपल्या घरी रेग्युलर नसते त्याच्यामुळे आता आपण गरम मसाला टाकूया. राहू दे बरं आपल्या दोघांनाच खायचं आहे. हा मसाला थोडा जास्त वापर. घरगुती मसाला असं काय नाही आपण फक्त जे घरगुती मसाले आहेत ना त्याच्यामध्येच बनवणार आहोत चिकन. आज बरेच वस्तू म्हणजे आणल्या नाही. मार्केटमध्ये गेलो असतं तर आणले असत्या. आमच्यापासून मार्केट भरपूर लांब आहे. तर एक दिवस चालतो आणि खाणारी आम्ही दोघंच आहे. मी तुम्ही पण बघणारी आहे तर तुम्ही समजून घ्या. पिलूया. दही नाही आहे पण लिंबू भेटला आपल्याला जंगलामध्येच. मस्तपैकी मॅरिनेट करून घेऊन मसाले मस्त लागायला पाहिजे ना. आपण 5-10 मिनिटं असंच ठेवू. चूल वगैरे पेटवपर्यंत होईल टाइम. 5-10 मिनिटं होतील आरामात. 15-20 मिनिटं. ते बघा इकडे आपण कौल फ्रायसाठी मस्त इस्तो पेटवले. तर त्याच्यावरती आपण कौल ठेवू. कौल पण इकडे आणलेला आहे मस्त धुवून वगैरे. हे बघा इकडे पाणी पिते प्रियंका. कौल खाली आहे ना मस्त बघा इस्तो भेटले. जरासा गरम होऊन देऊ त्याला ना. हो. कौल असा फुटतो पण प्रियंका. हो. झोप नाही करा. पाण्यात भिजवलेलं मी. सगळीकडे असा तेल लावून घेऊ आपण. दोन कौल पाहिजे होते प्रियंका. ते ना. एक ह्याच्यामध्ये राहणार नाही. कौल फुटतो पण. शेकू दे चांगलं. या साईडला मस्त कौल फ्राय तयार होते आपले. आणि इस्तो पण चांगलेच पेटले घालून. तर प्रियंका हो मस्त पेटले. कडक होते जरा. कडक कसं खायला मस्त मजा येते. तर कौल फ्राय ना एकदम जबरदस्त झालाय. टेस्ट तर एकदम जबरदस्त एकदम. म्हणजे साधे एकदम साधी पद्धतीने बनवलाय पण टेस्ट एकदम भारी झाले. एकदम सॉलिड भांडण. त्याच्यामध्ये लेमन टाकलेला त्याच्यामुळे आणखी भारी झाले. हे बघा किती मस्त कडक झाला ना. कडक व्हायला पाहिजे. हा थोडासा तूप असतं ना तूप जबरदस्त झाला असता. होता घरी पण आणायला विसरले. बघा मस्त इकडे कडक झालं बघा चिकन जबरदस्त. तर इकडे मस्त कौल फ्राय तयार होते. आणि प्रियंकाचा देखील चॅनल आहे प्रियंका शिंदे. खाली लिंक दिले. नक्की चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि तिच्या पण चांगल्या चांगल्या व्हिडिओ तुम्हाला आता बघायला भेटतील. अगोदरच चांगले व्हिडिओ बनवले आहेतच आणि ह्याच्या पुढे आणखीन चांगले व्हिडिओ होतील ना. तुमचा सपोर्ट असेल तर भरपूर काय शक्य होईल. नक्की सपोर्ट करा. तुम्ही आवडेल तुम्हाला व्हिडिओ बघायला.
मस्त तयार झाले. ठीक आहे. गरम अजून आपल्याला ठेवायचे आहेत ना चिकन बनवायला गरम गरम झालेत. आणि बाकीचा तिकडे ठेवला आहे अर्धा बघा इकडे तयार व्हायला. भरपूर आहे अजून नाही. तर या आत्ता खाऊन घेऊ आणि तो आपल्याला रात्रीला होईल. तर बघूया. जबरदस्त शिजलाय तर खतरनाक. हे बघा मस्त चिकन शिजलाय. जबरदस्त झालाय चिकन. सॉलिड एकदम. छान आहे. मस्त झाला. आवडला. खात करा. आणि बाकीचा तिकडं चिकन तयार होते बघा. जरा बरं वाटतंय रे म्हणजे गरमी जाणवत नाही जास्त. गारवा सुटलाय. एकदम हवा सुटलाय. मस्त वाटतं. पाऊस पडला तर लय भारी वाटेल. तर चिकन जबरदस्त झालेला. चिकन खाऊन घेतलं. प्रियंका अजून खाते थोडीफार. एकदम मस्त झालेला चिकन कळू फ्राय. आणि भरपूर म्हणजे वर्षांनी बनवला कळू फ्राय. अजून दुसरी नाही होते. तोपर्यंत मस्त आतमध्ये बसू. थोडीफार उरले का उरपाय ते नंतर खाऊ. कॅमेरा घे आतमध्ये. तिकडे आपण मस्त लाईट लावून ठेवले वरती. तर ह्या टायमाचा कसं माहिती दिवस पण भरपूर मोठा. 7:45 वाजले तरी उजेड आहे थोडाफार. आणि अजूनपर्यंत पक्षी ओरडतात. पाऊस आला. हो पाऊस झाला. बापरे. पाऊस आला तेव्हा गरमी होईल किती. पटकन चूल पेटवून गेले ते जोरात आला. सकाळचे 5:30 वाजता आहेत आणि 5:30ला बरोबर पाऊस चालू झाला. पाऊस खालून जोरदारच आलाय. भरपूर जोरदार आलाय. पाऊस आलाय तर चूल पेटेल का नाही आपली काय माहिती. घरी चला. टेन पटकन काढायला लागेल. मग आपल्याला पण भिजायला होईल ना. बघा पावसाचे थेंब कसे पडतायत. चूल पेटणार ना आता. चला तिकडे मस्त इस्तो पेटवून घेतले. पाऊस थोडा थोडा थिंबलतोय. प्रियंका तिकडे चहा बनवायची तयारी करते. तर इकडे ह्याच्यावर ठेव या दगड. तर मित्रांनो ना सकाळच पावसाने सुरुवात केला आणि जोर वाढायची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढायची शक्यता आहे कारण पाऊस भरपूरच सगळीकडून भरला आहे. पावसाचा जोर आहे ना आता वाढेल भरपूर कारण सगळीकडून चांगलाच भरला आहे पाऊस. वाट बघत होते आम्ही पावसाची सगळीच वाट बघत होती आणि आज पाऊस चालू झाला सकाळच. मस्त वाटतं इथं वातावरण. इकडे चहा मस्त तयार होते. पाऊस पण चालू आहे आणि इकडे चहा पण तयार होते. झाली होते चहा पिऊन घेऊ आपण. आणि आता आवाज यायला लागला बघा पावसाचा भरपूर असा पडतोय. प्रियंकाने तिकडे बघा पॅक करायची सुरुवात केला कारण घरी जायचं लवकर. पाऊस पडतोय म्हणजे सगळी तयारी करायची वाटते मला. तर ते चहा पिऊ आणि इथून निघूया पटापट. मजा येणार आहे आज पाऊस आहे तर.
तर चला मित्रांनो, सकाळचे 6 वाजले आणि इथून आपण निघतोय. पटापट आहे ना, सगळा टेंट वगैरे काढून घेतलाय आणि जाऊया इथून, कारण पावसाला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे इथून आपण पटकन निघूया. पावसाला सुरुवात झाली आणि पूर्ण तयारीशी नव्हतं आलेलो, असं वाटत नव्हतं की पाऊस पडेल म्हणून. तर मित्रांनो, चालू घरी. ही व्हिडिओ तर स्टॉप करतो. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.